हॅलो. मकर संक्रांतीला सगळीकडे नजर फिरवली तर ती एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे काळ्या रंगाची मोहिनी. मकर संक्रांत म्हटली की तिळगुळ आणि पतंगा इतकाच महत्त्वाचा असतो, तो म्हणजे काळ्या रंगाचा पोशाख. विशेषतः महाराष्ट्राचा अभिमान असलेली काठपदर साडी आणि त्यातला काळा रंग, हा संयोगच काही वेगळा आहे. काठपदर साडीचा एव्हरग्रीन ट्रेंड पाहिला तर फॅशनच्या जगात कितीही बदल झाले तरी काठपदर साडीची सर कशालाच येत नाही. पैठणी आणि खान साडी. आजकाल काळ्या रंगाच्या पैठणीला किंवा काळ्या खान साडीला खूपच मागणी आहे. त्यावरचे ते सोनेरी किंवा चंदेरी काठ जेव्हा चमकतात तेव्हा साडीचं सौंदर्य द्विगुणित होतं. रुबाब आणि क्लास पाहिला तर काळा रंग हा पॉवर आणि एलिगन्सचं प्रतीक आहे. काळ्या काठपदर साडी जी नजाकत आणि रुबाब दिसतो, तो इतर कोणत्याही रंगात सहजासहजी मिळत नाही. म्हणूनच आजची आधुनिक स्त्रीसुद्धा या क्लासिक लुकला पसंती देत आहे. तर फ्रेंड्स, नुसती साडी नेसून चालत नाही, तर ती कशी कॅरी करावी तेही महत्त्वाचे असते. तर काळ्या साडीवर ठुशी, कोल्हापुरी साज किंवा मोत्यांची नथ अतिशय सुंदर दिसते. जर तुम्हाला मॉडर्न लुक हवा असेल तर ऑक्सिडाइज ज्वेलरी नक्की ट्राय करा. केस आणि मेकअपविषयी पाहायचं झालं तर अंबाडा आणि त्यावर माळलेला मोगऱ्याचा गजरा हा लुक कधीच जुना होत नाही. कपाळावर छोटीशी चंद्रकोर आणि हातात हिरव्या बांगड्या भरल्या की तुमचा मराठमोळा साज पूर्ण होतो. मैत्रिणींनो, साडी केवळ एक वस्त्र नसून ते आपल्या संस्कृतीचे लेणे आहे. काळा रंग हा संघर्षातून झळाळे मिळवण्याचा रंग आहे. या संक्रांतीला आपण फक्त काळी साडी नेसून नटणार नाही आहोत, तर आपल्या विचारांमध्ये तीच प्रगल्भता आणणार आहोत. जसा तिळात गुळ विरघळतो, तशीच आपल्या सर्वांमध्ये कटुता विरघळून जावो आणि नात्यांमध्ये साखरेचा गोड वयो.